ठिकाणी स्वागत करते। आणि या पत्रकार परिषदेमध्ये आता आपण बघितलं आहे की भारत निवडणूक यांची पत्रकार परिषद नुकतीच झालेली आहे आणि अधिसूचना सुद्धा जाहीर केलेली आहे। आजचा हा निवडणुकीचा कार्यक्रम आणि त्या अनुषंगाने जिल्ह्याची असलेली पूर्वतयारी आपल्याला अवगत करण्यात आलेला आहे। निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक हा 22/10/24 आहे। नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक हा 29/10/2024। नामनिर्देशन पत्रांची छाननी ही 30/10/2024। उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक 4/11/2024। प्रत्यक्ष मतदानाचा दिनांक पोल डे 20/11/2024। मतमोजणीचा दिनांक 23/11/2024 आणि निवडणुका प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक 25/11/2024। या अनुषंगाने मी थोडक्यात आपल्याला लातूर जिल्ह्याचा प्रिपेअर्डनेस जो झालेला आहे, नुकताच लोकसभा निवडणुका झाल्यात आणि त्याच्यानंतर विधानसभेचा जो प्रिपेअर्डनेस झालाय त्या अनुषंगाने टोटल मतदान केंद्र जे आहेत आता आपले नवीन मतदान केंद्र, कारण की आपली ही SSR मध्ये निरंतर मतदान प्रक्रियेचा आपला अवलंब करत असतो। नवीन मतदार त्या ठिकाणी आपण इन्क्लूड करण्याची इन्क्लुझिव्ह प्रोसेस ही पूर्णतः चालू असते। तर आता आपले 2142 हे मतदान केंद्र आहे आणि वोटर्स 20,36,567 हे आपले आताचे वोटर्स आहेत। साधारणतः 18 ते 19 वयोगटातील मतदार हे 54,674 आहेत। 85 वर्षावरील मतदार हे 36,056 आहेत। दिव्यांग मतदार हे 18,639 आहेत। 6 हे या ठिकाणी टोटल एसीस आहेत, ज्यामध्ये लातूर रूरल, लातूर सिटी, अहमदपूर, उदगीर, निलंगा आणि औसा यामधले सगळे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे यांचे ट्रेनिंग आणि त्यांच्या अनुषंगाने असलेल्या त्यांच्या टीमचे ट्रेनिंग हे पूर्ण झालेलं आहे आणि निवडणुकीच्या पूर्ण टप्प्यासाठी ते प्रिपेअर्ड असून पूर्ण कॉन्फिडेंटली त्यांचं प्रिपेअर्डनेस तयार झालेला आहे। मी आणि SP सरांनी स्वतः काही ठिकाणी आपली जी प्रिपेअर्डनेस आहे त्याच्या भेटी सुद्धा दिल्या आहेत आणि त्या ठिकाणची काउंटिंग, आपल्या स्ट्रॉंग रूम याच्या सुद्धा व्हिजिटची प्रक्रिया आमची पार पडत आहे। साधारणतः नंबर ऑफ SST या 26 असतील, FST 34 असतील, झोनल ऑफिसर 240 आम्ही या ठिकाणी नियुक्त करत आहोत। विधानसभेसाठी इनफ असे BU, CU आणि VVPAT आमचे या ठिकाणी झाले आहेत, त्याची FLC झाली आहेत आणि आम्ही त्या अनुषंगाने आमची पूर्वतयारी ही पूर्ण झालेली आहे। 1288 साधारणतः आमचे लोकेशन्स आहेत, ज्यामध्ये मी ऑलरेडी नमूद केलंय की 2142 हे पोलिंग स्टेशन आहेत। शहरी भागात 544 असून ग्रामीण भागात 1598 आहे। साधारणतः याच्यामधल्या नंबर ऑफ एसीस वेअर VTR इज लोअर, म्हणजे साधारणतः आपण जर मागच्या स्टेट ॲव्हरेजची विचार केला तर 802 हे पोलिंग स्टेशन जे स्टेट ॲव्हरेज पेक्षा कमी आहेत, त्या अनुषंगाने आम्ही यावर्षी ही स्वीप ऍक्टिव्हिटीज पूर्णपणे राबवणार आहोत आणि त्या अनुषंगाने अर्बन एपॅथी म्हणजे अर्बन ठिकाणी ज्या ठिकाणी मतदान कमी झालेलं आहे त्या ठिकाणी या अनुषंगाने मी सर्व लातूरकरांना आणि मतदारांना आवाहन करते की यावर्षी त्यांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने मतदानासाठी पुढे यावं आणि मतदानाचा हा लोकशाहीतला सगळ्यात सर्वोच्च अधिकार हा त्यांनी बजवावा। यानंतर वेबकास्टिंग वगैरे या सगळ्या ज्या अनुषंगिक बाबी आहेत त्याची सुद्धा आमची पूर्ण प्रिपेअर्डनेस तयार झालेला आहे। क्रिटिकल पोलिंग स्टेशन 16 आम्ही प्रपोज केले आहेत जे निकषामध्ये आहेत। मॉडेल जे PS मागच्या वेळेस खूप चांगल्या रीतीने आम्ही दिव्यांग असेल, महिला असतील, इको फ्रेंडली पोलिंग स्टेशन्स असेल, शहर आणि ग्रामीण भागामध्ये प्रत्येक एसी मध्ये 6 असे त्या ठिकाणी उभे केले होते। त्याच्या मागचा उद्देश हा जास्तीत जास्त मतदारांनी त्या ठिकाणी मतदानासाठी यावे आणि हे पोलिंग स्टेशन जसं आपण बघितलं असेल बांबूचं पोलिंग स्टेशन सुद्धा आम्ही त्या ठिकाणी तयार केलं होतं आणि ज्यामध्ये 90% वोटिंग झालेलं आहे। आणि महाराष्ट्राची जी CEO आहेत, CO ऑफिस, त्यांनी सुद्धा इंस्टाग्रामवर हे फ्लॅग केलं होतं आणि याचा एक नाविन्यपूर्ण आणि चांगला उपक्रमशील प्रयोग म्हणून त्याची नोंद घेतली आहे। याही वर्षी आम्ही चांगल्या काही अशा प्रॅक्टिसेस त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करू। पडदानशीन पोलिंग स्टेशन 153 आहे। वेबकास्टिंग मध्ये 1071 पोलिंग स्टेशन्स आहेत। यामधनं आम्ही इथून सुद्धा त्या वेबकास्टिंगचा चांगला उपयोग आणि त्या ठिकाणी गर्दी जिथं असेल ती प्रकर्षाने या ठिकाणी ऑब्झर्व करू शकतो। मला याद्वारे आपल्याला सांगावंसं वाटेल
की जे झोनल ऑफिसर आणि सेक्टर ऑफिसर आहे यांचं सुद्धा प्रशिक्षण पूर्ण झालं आहे आणि त्यांना सुद्धा त्या अनुषंगाने पूर्णतः प्रिपेअर्डनेस आणि ती तयारी आम्ही करून घेतलेली आहे. साधारणतः जिल्हा परिषद शाळाच या आणि काही खाजगी म्हणजे त्या अनुषंगाने आमचे पोलिंग स्टेशन आहे. सगळ्यात मोठी बाब जी AMF असतात, जे पिण्याची पाणी असतील, रॅम्प असेल, तिथे लाईट असेल, त्या सगळ्याच व्यवस्था या पूर्णतः 100% आम्ही त्या ठिकाणी प्रिपेअर्ड केलेल्या आहेत. लोकसभेच्या इलेक्शन नंतर जिथे जिथे पाऊस पडला किंवा अनुषंगिक बाबी होते पुन्हा आम्ही त्या ठिकाणी चेक करून AMF फॅसिलिटीज दिलेल्या आहेत. यावर्षी आम्ही जिथे रांगा लागणार आहेत असे काही पोलिंग स्टेशन्स आम्ही आयडेंटिफाय केले आहेत आणि यावेळेस मतदारांना अधिक फ्री, फेअर, निर्भयपणे आणि चांगल्या कमी वेळात त्या ठिकाणी इलेक्शन कसे होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. आणि क्यू मेथड जी आहे ती सुद्धा त्या अनुषंगाने तिथे आमच्या अंगणवाडी सेविका आणि BLO आहेत यांच्या मार्फत आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. एकंदरीत ज्या बॉर्डरवरचे जे चेकपोस्ट आहेत त्यांच्यासाठी सुद्धा SP साहेब सांगणारच आहेत, कारण माझ्यासोबत या प्रेस कॉन्फरन्सला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौम्य मुंडे आणि जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे आचारसंहिता प्रमुख सुद्धा आहेत अनमोल सागरजी आणि आमचे निवासी उपजिल्हाधिकारी नेटके हे सुद्धा उपस्थित आहेत. या अनुषंगाने त्यांचंही प्रिपेअर्डनेस या ठिकाणी आपल्याला अवगत करणार आहेत. मॅन पॉवर जी रिक्वायर्ड आहे, प्रिसाइडिंग असतील, पोलिंग ऑफिसर्स असतील, यांची सुद्धा प्रशिक्षण आणि पूर्णतः तयारी आम्ही त्या ठिकाणी म्हणजे पूर्ण केलेली आहे. आणि याच्या भविष्यामध्ये सुद्धा ज्या अनुषंगिक EVMचं ट्रेनिंग असेल, BOCUचं असेल किंवा त्या ठिकाणी छोट्या मायक्रो लेवलवरचे जे ट्रेनिंग्स असेल ते आम्ही त्या ठिकाणी पार पाडणार आहोत. शस्त्राच्या बाबतीत डिपॉझिटची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे आणि नोटिफिकेशनद्वारे आचारसंहितेची प्रक्रिया आता आपली सुरू झालेली आहे. आम्ही पूर्णतः सज्ज आहोत, पूर्ण आमचा प्रिपेअर्डनेस तयार झालेला आहे आणि आमची पूर्ण टीम पूर्ण पोलिंग स्टेशन्स पासून कायद्यावर सुव्यवस्था, त्याचप्रमाणे आचारसंहिता कक्ष, विविध जे कक्ष आहेत त्यासाठी जिल्ह्याची संपूर्ण टीम आमची पूर्णतः प्रिपेअर्ड आहे. या अनुषंगाने मी SP साहेबांना सुद्धा या ठिकाणी रिक्वेस्ट करेल की कायद्यावर सुव्यवस्थेच्या दृष्टीने आपल्या ज्या मेजर्स असतील त्या या ठिकाणी प्रेसला अवगत करावे. धन्यवाद मॅडम. आता जे जसं मॅडम सांगण्यात आलं की मोठ्या प्रमाणात कोणत्याही प्रकारे निष्पक्षपणे इलेक्शन व्हावं आणि लिकरचा किंवा कॅशचा किंवा इतर फ्रुटीजचा कोणत्याही प्रकारे वापर होऊ नये यासाठी SST पॉईंट्स आपल्याकडे 26 तयार असणार आहेत, FST पॉईंट असणार आहेत. त्याचबरोबर इंटर स्टेट बॉर्डर पॉईंट्स आपल्याकडे 6 आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत. यापैकी इथे पोलीस कर्मचारी आणि त्याचबरोबर इतर डिपार्टमेंटचे कर्मचारी हे एकत्रित कारवाई करणार आहेत. हे जे इंटरस्टेट पॉईंट्स असणार आहेत तिथे CCTVचाही वापर आपण करणार आहोत. 24 तास ते CCTV असणार आहे आणि हे जे पॉईंट्स आहेत ते 24 तास काम करणार आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारे इन्फॉर्मेशन भेटल्यास त्यामध्ये आपल्याला ताबडतोब कारवाई करता येईल. बॅक ट्रॅकिंग व कॉन्ट्राबँडवर मोठ्या प्रमाणात भर इलेक्शन कमिशनचा आहे. एखादी ज्यावेळेस कॉन्ट्राबँड फॉर एक्झाम्पल लिकर किंवा कॅश किंवा इतर ड्रग्स अशा ज्यावेळेस गोष्टी भेटतात तर त्याचं बॅक ट्रॅकिंग करून त्याचा सोर्स पर्यंत जावं ही भूमिका इलेक्शन कमिशनची आहे. त्याप्रमाणे आपण लोकसभा इलेक्शन मध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती. त्याचा इफेक्ट आपल्याला तुलना ज्यावेळेस करतो 19 आणि 24 सीझन मध्ये त्यावेळेस मोठ्या प्रमाणात सीझन मध्ये वाढ आपल्याला दिसून येते. 2019च्या लोकसभा इलेक्शन मध्ये 5.8 लाख टोटल आपण सीज केलं होतं वेगवेगळ्या प्रकारचा कॉन्ट्राबँड, त्यामध्ये लिकर असेल, कॅश असेल किंवा फ्रीबीर असेल. तीच आपण 2024ची ज्यावेळेस तुलना करतो त्यावेळेस 3.5 करोडचा आपण टोटल मुद्देमाल सीज केलेला आहे. अशाच प्रकारे लोकसभा इलेक्शन ज्याच्यामध्ये कारवाई झाली, विधानसभेमध्येही मोठ्या प्रमाणात सीजर्स होतील, याच्याबाबत आम्ही कारवाई करणार आहोत. कोणत्याही प्रकारे गुन्हेगार या इलेक्शन प्रक्रियेमध्ये विघ्न घालू नये यासाठी विविध सेक्शन्स अन्वये प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स आम्ही करत आहोत. कलेक्टर मॅडमची आणि व्हेरियस SDMची आमची चर्चा झालेली आहे. त्यामध्ये कठोर प्रतिबंधक कारवाया ज्या असतात ज्याच्यामध्ये MPD असेल किंवा एक्सटर्नल प्रोसिडिंग्स असतील त्याच्यावर कारवाई ऑलरेडी सुरू झालेली आहे. या प्रतिबंधक कारवायांमध्ये 5334 विविध गुन्हेगारांवर आपण प्रतिबंधक कारवाई करणार आहोत. आपल्याकडे टोटल 623 नॉन वेलेबल वॉरंट हे सध्या
पेंडिंग आहेत. हे 100% इलेक्शनच्या कालावधीमध्ये तामील करण्याची भूमिका पोलीस प्रशासनाची असणार आहे आणि मोठ्या प्रमाणात हे सर्व MUW तामील होणार आहेत. त्याचबरोबर विविध वॉन्टेड आणि ॲब्स्कॉन्डर्स याची यादी आम्ही बनवलेली आहे. जे आपले नेबरिंग जिल्हे आहेत, बिदर असेल किंवा कलबुर्गी असेल किंवा हैदराबाद असेल, जिथे मोठ्या प्रमाणात आरोपी पळून जातात, अशा जिल्ह्यांची आणि त्यामधील आरोपींची यादी त्या जिल्ह्यांच्या डिपार्टमेंट हेड सोबत शेअर केलेली आहे आणि त्यांच्या सहकार्याने या आरोपींचा शोध घेऊन हे आरोपी कोणत्याही प्रकारे इलेक्शनमध्ये विघ्न घालणार नाही याची तयारी आम्ही ठेवलेली आहे. शस्त्र परवाना आपल्याकडे 891 टोटल शस्त्र आहेत आणि इलेक्शनमध्ये लोकसभा इलेक्शनमध्ये आपण मोठ्या प्रमाणात शस्त्र जप्त केले होते. फक्त अत्यावश्यक गोष्टींसाठी जर का एखाद्याला परवाना भेटलेला असेल ते त्यांनाच फक्त आपण एक्झेम्पशन दिलं होतं. फॉर एक्झाम्पल बँक चे एम्प्लॉईज असतील किंवा कॅश ट्रान्सपोर्ट करणारे काही व्हेकल्स असतात त्यांनाच फक्त आपण मुभा दिली होती. इतर सर्व शस्त्र जप्त करण्यात येतील जेणेकरून कोणत्याही प्रकारे शस्त्राचा वापर या इलेक्शनच्या दरम्यान होणार नाही. आचारसंहितेच्या दरम्यान लोकसभेमध्ये 2024 आणि विधानसभा 2019 यामध्ये विविध गुन्हे जे घडले होते त्या सर्व गुन्ह्याचा तपास कंप्लीट केलेला आहे आणि सर्व गुन्हे चार्जशीट केलेले आहेत. 2024 मध्ये लोकसभेमध्ये जे गुन्हे घडले होते 13 गुन्हे इलेक्शनच्या अनुषंगाने घडले होते. त्या सर्वांचा तपास कंप्लीट करून आपण चार्जशीट पाठवलेली आहे. अशा आरोपींवर आपण विविध कलमांवर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन करण्यात आलेली आहे. आपल्याला बिदर जिल्ह्याची बॉर्डर लागते आणि इंटरस्टेट कोऑपरेशन ही फार महत्वाची गोष्ट आहे. याच अनुषंगाने विविध स्तरावर आपण इंटरस्टेट मीटिंग्स, बॉर्डर मीटिंग्स हे प्लॅन केलेले आहेत. राईट फ्रॉम डिव्हिजन लेवल टू डिस्ट्रिक्ट लेवल टू सब डिव्हिजन टू लोकल SHO लेवल पर्यंत आपण बॉर्डर मीटिंग घेणार आहोत आणि लवकरच पुढच्या काही दिवसातच या बॉर्डर मीटिंग्स आपण कंप्लीट करणार आहोत जेणेकरून एक दुसऱ्याची ओळख होईल आणि कोऑपरेशनने आपण काम करू शकू. या बॉर्डर मीटिंगमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात येईल. जे त्यांच्याकडचे आरोपी आपल्याकडे फरार असतील, आपल्याकडचे आरोपी त्यांच्याकडे काही फरार असतील, त्याचबरोबर काही बॉर्डर पॉईंट्स असतील जिथे मोठ्या प्रमाणात हातभट्टीचं चालू असेल किंवा एखाद्या वेळेस फ्रीली शटडाऊन ते करू शकतील. अशा जागी जॉईंट रेड्स करता येतील आणि एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन, एक्सचेंज ऑफ इंटेलिजन्स याच्यामध्ये करता येईल. यासाठी इंटरस्टेट बॉर्डर मीटिंग्स आम्ही प्लॅन केलेल्या आहेत. मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात आपल्याला गरज पडते. यासाठी या इलेक्शनच्या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारे लीव्ह किंवा रजा आपण देणार नाहीत. जे पोलीस अधिकारी रजेवर आहेत या सर्वांना आपण वापस बोलवत आहोत. जे अनावश्यकरित्या सिक रजेवर आहेत या सर्वांचाही आढावा आपण घेतलेला आहे आणि त्यांना आपण बोलवत आहोत. गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करून त्यांनाही हजर करून घेऊन त्या इलेक्शनमध्ये आपण चांगल्या प्रकारे वापर करणार आहोत. टोटल लातूर पोलीस डिस्ट्रिक्टमध्ये 138 पोलीस ऑफिसर्स, 1877 पोलीस अंमलदार आणि 1000 होमगार्ड्स ची टोटल आपल्याकडे संख्या आहे. या सर्वांचा वापर यामध्ये होणार आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात व्हॅल्यू फोर्स आपल्याकडे येणार आहे. 8 कंपनीज आपल्याकडे येणार आहेत. यामध्ये केंद्रीय बलाच्या काही कंपनीज आहेत आणि काही राज्य बलाच्या कंपनीज आहेत ज्यांची मोठ्या प्रमाणात आम्ही वापर इथे करणार आहोत. जसं आपण बघण्यात आलेलं आहे लोकसभेमध्ये 5 फेज मध्ये आपल्याकडे इलेक्शन झाले. त्यामुळं जो मॅनपॉवर चा जो यूज आहे तो इझिली आपल्याकडे झाला कारण बाहेरच्या जिल्ह्यातून फोर्स आपल्याकडे येऊ शकत होता. आपला फोर्स त्यांच्या इलेक्शनच्या वेळेस त्यांच्याकडे गेलेला आहे. त्यामुळं जो मॅनपॉवरची कमतरता आम्हाला कधी एवढी भासली नाही. जेवढी आम्ही मागितली तेवढी भेटलेली आहे. पण यावेळेस सर्वांना माहिती आहे की सिंगल फेज मध्ये इलेक्शन होत आहे. त्यामुळे मॅनपॉवरचा तुटवडा आम्हाला जाणवणार आहे. त्यासाठी कोणताही अंमलदार, कोणताही ऑफिसर इलेक्शन प्रक्रियेमधून वंचित राहणार नाही. सर्वजण पार्टिसिपेट करतील यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर एक खिडकी योजना आपण राबवण्यात येणार आहे ज्यामध्ये SDM ऑफिसमध्ये विविध डिपार्टमेंटचे तिथे लोक आपले अधिकारी असतील, अंमलदार कर्मचारी असतील जे एखाद्या सभेसाठी किंवा एखाद्या प्रोग्रामसाठी त्यांना परवानगी घ्यायची असेल तर एकाच छताखाली त्यांना सर्व त्यांच्या परवानग्या भेटतील. सोशल मीडिया मॉनिटरिंग हा फार महत्वाचा भाग आहे. मागच्या वर्षी 2024च्या लोकसभेमध्ये सर्वात जास्त आपल्याकडे जे MCCच्या उल्लंघनाचे गुन्हे दाखल झालेले आहेत ते फेक न्यूजचे गुन्हे दाखल आहेत आणि हे सुमोटो आपण दाखल केलेले आहे. सोशल मीडिया मॉनिटरिंगच्या अनुषंगाने
जी आपली टीम आहे ती रेग्युलरली सोशल मीडिया चालत असते आणि कोणत्या प्रकारे फेक न्यूज किंवा हेट स्पीच याचा ज्यावेळेस वापर होतो सोशल मीडियावर त्याची ताबडतोब दखल घेतली जाते आणि सुमोटो ऍक्शन त्यामध्ये घेतली जाते. त्याच्यावर आपण प्रभावी कारवाई करणार आहोत आणि ही आमच्या इलेक्शन कमिशनची आहे. लास्ट 48 आवर्स हे फार महत्वाचे असतात. शेवटचे 48 तासाचा वेगळा ऍक्शन प्लॅन आम्ही बनवलेला आहे. कुठे कुठे रूट मार्च घ्यायचा आहे, कुठे एरिया डॉमिनेशन एक्सरसाइज करायचे आहे. आपल्या या पूर्ण इलेक्शन प्रक्रियेमध्ये इंटरस्टेट बॉर्डर चेकपोस्ट असणारच आहे, पण शेवटच्या 48 आवर्स मध्ये बॉर्डर सीलिंग पॉईंट्स आपण बनवणार आहोत, जेणेकरून जे छोटे मोठे रस्ते आहेत जे आपल्याला ब्लॉक करण्याची गरज आहे शेवटच्या 48 आवर्स मध्ये हे वेगळे पॉईंट्स आपण आयडेंटिफाई आपण केलेले आहेत आणि ते कम्प्लिटली लास्ट 48 आवर्स मध्ये सील करण्यात येणार आहे. आणि ज्या प्रकारे मागच्या वेळेस ही पूर्ण पब्लिकने आणि इम्पॉर्टंटली मीडियाने त्यांचे जे आम्हाला इनपुट आलेले आहेत त्याचा भरपूर आम्हाला फायदा झाला आणि नक्कीच यावेळेसही त्या लेवलचं सहकार्य आम्हाला असणार आहे आणि नक्कीच निर्विघ्नपणे हा इलेक्शन प्रक्रिया आपली पार पडणार आहे. धन्यवाद. या पत्रकार परिषदेस महानगरपालिका आयुक्त हे सुद्धा उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आता जसं SP सरांनी सांगितलं की टोटल आमचा 21,491 मॅनपॉवर हा या निवडणुकीच्या यामध्ये आम्ही वापरणार आहोत, ज्यामध्ये 17,706 हा प्रिसाइडिंग पोलिंग P1 P2 प्लस पोलिंग स्टेशन्सला आणि सेक्टर ऑफिसर्स वगैरे यामध्ये इन्क्लूड असतील आणि एक थोडंफार 3,785 प्लस याच्यामधले पोलीस अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी असतील. त्याचप्रकारे जसं सोशल मीडियाचा पण या ठिकाणी उल्लेख केला सोशल मीडिया नरेटिव्हवरनं मला सांगता येईल की यावेळेस सोशल मीडिया जे आहे त्याच्यावर आमची करडी नजर असणार आहे. एक वेगळा सेल आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या बाबी गरजेच्या आहेत त्याच्यावर कडक कशा ऍक्शन्स त्या ठिकाणी वेळोवेळी घेण्यात येतील. त्याचप्रकारे म्हणजे 4 गोष्टी निवडणुकीच्या या सगळ्या टप्प्यामध्ये आहेत. मनी फ्रीवे, त्याच्यानंतर ड्रग्स, त्याच्यानंतर साधारणतः लिकर, या 4ही गोष्टी ज्या नेहमीच आपल्याला करडी नजर ठेवावी लागते. मग ते चेकपोस्ट असतील, मीडिया सोशल मीडिया असेल किंवा आमच्या काही त्या ठिकाणी असलेले काही सोर्सेसद्वारे इन्फॉर्मेशन असेल, आम्ही त्याच्यावर कडक उपाययोजना करू. मागच्या वेळेस सुद्धा प्रेसने खूप चांगल्या रीतीने वेळोवेळी सगळ्या प्रत्येक टप्प्यावर आम्हाला सहकार्य केलेलंच आहे आणि याही अनुषंगाने जसं आम्ही मागच्या पूर्ण जून पासून ही सगळी प्रक्रिया जेव्हापासून सुरू झाली आहे, पॉलिटिकल पार्टीजच्या सोबत सुद्धा संवाद आणि वेळोवेळी निवडणुकीच्या टप्प्यामध्ये जी माहिती आवश्यक आहे ती त्यांना देण्यात आलेली आहे. त्यांच्यासोबत सुद्धा ज्या मीटिंग्स आहेत त्या सुद्धा भविष्यामध्ये आता वेळोवेळी आम्ही घेणार आहोत. आचारसंहितेच्या दृष्टीने जिल्हा परिषद CO हे त्या ठिकाणी कामकाज बघतील आणि मला वाटतं की या प्रकारे आमचा पूर्ण प्रिपेअर्डनेस आहे. सगळ्या सेल्स ऍक्टिव्ह आहेत आणि ही पण निवडणूक निर्भय, निरपेक्ष आणि शांततापूर्ण लातूरला साजेशी अशीच कॉन्फिडेंटली आम्ही घेण्यासाठी प्रिपेअर्ड आहोत आणि आपण सुद्धा त्यामध्ये सहकार्य करावं असं मी त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना अपील करते. आणि यासोबतच लातूरकरांना पुनश्च एकदा लोकशाहीतल्या या मोठ्या सणामध्ये, उत्सवामध्ये मतदानाचा 100% अधिकार आपण बजवावा हे याद्वारे अपील करते. आचारसंहितेच्या बाबतीत अनेक साखर कारखान्याचे कर्मचारी त्या पदाधिकाऱ्यांच्या घरी स्वयंपाकाला आहेत, झाडू मारायला आहेत किंवा ग्रावर आहेत. मग अशाने तुम्ही परत बोलावणार आहेत का किंवा त्यांच्याकडची वाहनं जमा करणार आहेत? ज्याच्यात स्टेट गव्हर्नमेंटचा स्टेक आहे अशा संस्थांची वाहनं जमा करणार. कर्मचारी स्टाफ वगैरे जो असतो आपण स्टाफची एकत्रित माहिती सगळी जमा करतोय. इलेक्शनसाठी जो पोलिंग स्टाफ लागणार आहे तो पोलिंग स्टाफ आपण घेतो, रिक्विजिशन करतो. संस्थेचा किंवा याचा असं पर्टिक्युलर म्हणून जमा करायचं म्हणून नाही. पोलिंग स्टाफ साठी जेवढे रिक्वायरमेंट पर्सन्स आहेत त्याची माहिती ऑलरेडी आम्ही जमा केलेली आहे आणि ते रँडमायझेशन प्रोसेस थ्रू त्यांचे फायनल वॉरंट इश्यू होते. हे कर्मचारी जे आहेत ना त्यांच्या घरी जे आहेत ते या काळात काढून घेणार आहेत. तुम्ही बघितलं ना तर स्वयंपाक आला आहे, शेतगडी म्हणूनही आहेत कारखान्याचे जे यम सर्वर आहेत आणि ते या निवडणूक आचारसंहितेच्या दरम्यान त्यांच्या घरी काम करतील. अशी माहिती आहे का तुमच्याकडे? घेता येते का परत?
काय नाही. शांततेचे जे ठीक आहे, नोंदवून घ्या त्याच्यामध्ये आणि जी आवश्यक आहे ती तात्काळ आपण कार्यवाही करण्याची प्रक्रियेला सुरुवात करूया. आपण काहीतरी विचारत होता. हा, आता 1950 हा आपला जो नंबर असतो 1950 आणि आपल्याला माहिती आहे खूप सारे अपील्स पण म्हणजे ऍप्स पण आहेत. प्लस 224477 हा नंबर सुद्धा लँडलाईन नंबर आहे आणि सी विजिल सारखे ऍप आहेत. नो युअर कॅन्डिडेट मध्ये लोकांना सुद्धा ते बघू शकतात की आपल्या याच्यामध्ये एनकोर आहे. तर असे वेगवेगळे सुविधा आहे. सुविधामध्ये कॅन्डिडेट आपले म्हणजे ऍफिडेव्हिट सुद्धा आता सगळे ते ऑनलाईन असतात. तर अशा या सगळ्या ऍपद्वारे लोक त्या ठिकाणी बघू शकतात आणि संपर्क साधू शकतात. विधानसभा मतदारसंघात सगळ्याचेच मतदान केंद्र नवीन झाले. काय लोक मतदार तर कमी आहे सगळ्या. नाही, टोटल त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की जिल्ह्यामध्ये जे मतदान नवीन झालेले आहेत ते साधारणतः आपली जी मतदार ऍडिशन झाले ते 1200च्या पुढे जर गेले तर मग ती गर्दी होते आणि आपल्याला 1400च्या पुढे आपण फोडत नाही. मधल्या ज्या प्रक्रियेमध्ये SSR होता त्याच्यामध्ये जिथे जिथं हे वाढले आणि ते 1400-1500ला टच होत होते ते सर्व मग ते कुठले आहेत ते न बघता ट्रान्सपरंटली तिथे बघितले गेले आणि ते याच्यामध्ये केले. आता ते उदगीरचे त्याच्यामध्ये ऍडिशन झाली आहे का की कशा प्रकारे डिवायडेशन आहे, बट दॅट इज जस्ट अ कोइन्सिडन्स. हा, पण ती मग नोंदणी युवा जे आहेत किंवा त्याच्यामध्ये ऍडिशन झाली असेल आणि सायमल्टेनियस डिलिशनची प्रक्रिया सुद्धा आपली चालू असते. जे डेड असतात, शिफ्टिंग असतात, तर त्या याच्यातले जे आपण डिलीट करत असतो तर प्युरिफिकेशन याच्यामध्ये जे 1400च्या पुढे जातात किंवा साधारणतः आपण 700-750चं बायफर्फिकेशन करतो. पण आपण हे बायफर्फिकेशन करताना एवढं लक्षात घेतो की फॅमिली इंटॅक्ट राहिली पाहिजे. म्हणजे त्यामधला जो लमीरच ते लोकेशन पण कायम ठेवतो जेणेकरून वर्षानुवर्ष लोकांना माहित असतं की इथेच आपलं पोलिंग स्टेशन आहे. तर आपण ती काळजी त्या ठिकाणी घेतली. मॅडम, 6 मतदारसंघ आहेत जिल्ह्यामध्ये. हो, आणि लातूर शहरात जे ज्यांचे ऑफिस आहेत किंवा जे प्रतिनिधी राहतात त्यांना 6 मतदारसंघात आज किती अर्ज केले, किती जण अर्ज भरले, त्याची माहिती मिळवण्याची आहे. त्याच्या वेळेचं गणित कसं करणार. समजा 3 वाजेपर्यंत वेळ असतो, 4, 4:30, 5 काहीतरी असा एक टाइम बाउंड असतं तरी करता येईल तेव्हा तितके वाजता 6 विधानसभा मतदारसंघाची माहिती मिळत का? अच्छा, म्हणजे प्रेससाठी किंवा जनरल सगळ्यांसाठी व्हॅलिड पॉइंट आहे. त्याच्यासाठी आम्ही नाही टोटल म्हणजे डेट ऑफ नॉमिनेशन पासून यू आर इन्क्लुडिंग. किंवा ह्याच्यापासून जर मिळाले आज किमान दुसऱ्या दिवशी तरी पण ते मिळणं ठीक आहे. त्या बाबतीत एक सेपरेट आपण म्हणजे एक मेकॅनिझम अडॉप्ट करतो आम्ही की जेणेकरून आपल्याला ती माहिती एकत्रित माहिती ही डेप्टी DO कडनं मिळाली. कशाची? आपल्याकडे इलेक्शन कमिशनचे निर्देश आहेत. 2 टाईपचे निर्देश आहेत की ज्यांचा होम जिल्हा आहे आणि ज्यांचा मागच्या 4 वर्षांमध्ये 3 वर्ष झालेले आहेत अशा दोन्ही टाईपच्या अधिकाऱ्यांची बदली करायची आहे. त्यामध्ये एक एक्झेम्पशन जे इलेक्शन कमिशनने दिलेलं आहे ते एक्झेम्पशन हे आहे की जे नॉन फंक्शनल पोस्टिंगवर आहे, जे नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्टिंगवर आहे त्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारे ज्यांचा इलेक्शनमध्ये सहभाग होणार त्या व्यक्तींना तुम्ही हे एक्झेम्पशन दिलेलं आहे की ते जरी 4 वर्षाच्या वर झाले किंवा 3 वर्षाच्या वर झाले तरी पण ते थांबू शकते. असे काही अधिकारी आपल्याकडे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त सर्व अधिकाऱ्यांना आपण जिल्ह्याच्या बाहेर पाठवले. मॅडम, आपल्याकडे काय आहे? याच्यामध्ये संलग्नवाला जो पार्ट आहे तो कम्प्लिटली आपण बंद केलेला आहे. आता कोणत्याही प्रकारे आपल्याकडे संलग्न नाहीये. जे ज्यावेळेस मी कार्यभार घेतला होता आणि प्रत्येक जी आपली वार्षिक बदली असते त्यावेळेस पण जे संलग्न आहेत मी त्यांना तिथं कायम करून टाकत असतो. त्यांना तिथे परमनंटली देत असतो, 5 वर्षासाठी देत असतो, जेणेकरून हा संलग्नवाला जो पार्ट आहे तो कमी होईल. ज्यावेळेस काही वेळेस आपण एखादा अधिकारी किंवा एखादा कर्मचारी एखाद्या पर्टिक्युलर रिझनसाठी 10 दिवसासाठी 15 दिवसासाठी आपण संलग्न करत असतो. ते लोकल गोष्ट असते, ते आपण कधीही करू शकतो.
पण परमनंटली असं 10-12 वर्षापासून कोणी संलग्न असेल असं मला वाटतं. असेल तर मला लिस्ट द्या, आपण त्याप्रमाणे असा एक प्रश्न आहे की लातूर ग्रामीण DSP ऑफिसला आणि सिटी DSPला सुरेश पावडे आणि काही इश्यू नाही. मला तुम्ही मेसेज करा जे नावं आहेत, आणि तसं दिसून आलं तर मी लगेच. मॅडम आणखी एक आहे, ठीक आपल्याकडे 3 कार्यकारी अभियंते आहेत जे की 3-3 वर्षापेक्षा अधिक काळ इथंच आहेत. आता महापालिकेमध्ये एक कार्यकारी अभियंता आहे तो 2014 पासून सेवेत आहे. BINC मध्ये निळकंठ नावाचे जे आहे ते 3 वर्षापेक्षा जास्त झालं तरी ते सेवेत आहेत. आणखी जिल्हा परिषदेला एक कार्यकारी अभियंता आहेत, ते आम्ही पाहतो तसं तिथं त्याच पदावर आहे. तर अशाची काही होणार आहे का, म्हणजे बदली काय आहे? जे निर्देश काय आहेत निवडणुकीचे, जे डायरेक्टली काय असतं की निवडणुकीमध्ये जे डिरेक्टली RO आहेत, ARO आहेत किंवा सह निवडणूक निर्णय अधिकारी आहे, निवडणूक प्रक्रियेमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे, यांच्यासाठीचे नॉर्म्स हे वेगळे असतात. 2 मला वाटतं थोडंसं कॅटेगराईज आहे. एक जनरल ट्रान्सफर्स ज्या मार्च-एप्रिलमध्ये शासनामार्फत होतात आणि त्यामध्ये काही एक्झम्पशन्स असू शकतात, पण निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या बदल्या होतात त्यामध्ये निवडणुकीचा जो प्रत्यक्ष सहभाग असतो आणि जो प्रत्यक्ष कार्यकारी अधिकारी असतो त्याच्यासाठी हे नियम असतात. मला वाटतं की हे जे मेन्शन केलेले लोक आहेत हे निवडणुकीच्या प्रत्यक्ष याच्यामध्ये नसावेत, तरी आम्ही खातरजमा करतो. लक्षात आला मला मुद्दा? ते होत नाहीत निवडणुकीचा. आय गॉट इट. त्याच्यासाठीच मी म्हटलं की बनसोडे साहेब त्यामुळे अधिकाऱ्यांनी खूप चांगलं काम केलं असं म्हणून मुख्यमंत्र्यांनी खूप स्तुती अधिकारी या निवडणुकीमध्ये म्हणजे बऱ्याच लोकांसाठी कर्मचारी डायरेक्टली असल्या सहकार्य तर होत नाही ना, म्हणजे राजकीय लोकांना वगैरे असं शासनाच्या विविध योजना आहेत. एक लाडकी बहीणच नाही तर विविध योजना आहेत ज्यामध्ये मी सांगू शकते की लातूर जिल्हा काही ठिकाणी अव्वल याच्यावर आहे. ब्युरोक्रेसीचं कामच आहे की शासनाच्या ज्या योजना आहेत, ज्या विविध योजना आहेत JR मार्फत आमच्यापर्यंत पोहोचतात त्याची अंमलबजावणी करते आणि आम्ही तो प्रामाणिक प्रयत्न करतो. जर अशी कुठली बाब आपल्या कोणाच्याही निदर्शनास आली, या योजनेचा उपयोग निवडणुकीशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोणी करत आहेत त्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, आम्ही त्याच्यावर कार्यवाही करू. सोशल मीडियाच्या बातम्यांवर पूर्णतः आम्ही यावेळेस एक वेगळा सेल करणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने SP साहेबांकडे सुद्धा सायबर आहे. त्याच्या अनुषंगाने पण ऑलरेडी सरांनी मेन्शन केलंय आणि आम्ही सुद्धा याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळे चॅनल्स असतील किंवा त्याच्यामध्ये पोस्ट असतील, आम्ही त्यामध्ये लक्ष देणार आहोत आणि त्यावेळी वेळोवेळी त्या अनुषंगाने कार्यवाही होईल. फेक न्यूज हा फार महत्वाचा विषय आहे. फेक न्यूज ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस सत्य परिस्थितीच्या वेगळा काहीतरी मेसेज टाकणे जेणेकरून दिशाभूल व्हावी किंवा द्वेष निर्माण व्हावा दोन समाजामध्ये. फॉर एक्झाम्पल एखाद्या समाजाचे लोक एकत्र येऊन एका वोटवर बोगस वोटिंग करत आहेत अशा टाईपचं जर कोणी न्यूज टाकतं तर मग ते फेक न्यूज होतं. नाही, सगळ्याच न्यूजवर लक्ष असणार आहे. पेड न्यूज, फेक न्यूज, सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स, दिवाळी येते, दिवाळीच्या अनुषंगाने आता मी जास्त सांगत नाही, पण आमचं लक्ष सगळ्याच न्यूजवर असणार आहे. थँक्यू. आय थिंक निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये असणार शशिकांत पूर्ण आम्ही लक्ष देणार. अच्छा, सोशल मीडियाचा नाही, लोकसभाच्या अनुषंगाने माझे सगळेच अनुभव खूप चांगले आहेत. आपल्या सगळ्यांचं मी ऑलरेडी अभिनंदन आणि आभार पण मानले आहेत. सोशल मीडियाला एक मोठी विस्तृत संकल्पना आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म जसा जसा विकसित होतो तसे तशी आव्हानं पण त्याची येतात, पण आमची पूर्ण टीम त्याला कोप अप करण्याचा प्रयत्न करेल आणि निश्चित ज्या ठिकाणी असेल त्यामध्ये आम्ही कार्यवाही करू. थँक्यू सो मच.